लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट, संक्रांतीची भेट मिळणार. तसेच जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार. 2100 रुपये महिलांना लवकरच सुरू होणार. ही 4 कागदपत्रे ठरणार महत्वपूर्ण. ही 4 कागदपत्रे असतील तर लाभ मिळणार. सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी बघा, मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती आपण ही सर्वात अगोदर अपडेट देत आहोत. बघा, लाडकी बहीण योजना 7व्या हप्त्या संदर्भात आता या ठिकाणी खूप मोठी अपडेट समोर आलेली आहे. संक्रांतीच्या सणाला आता खूप थोडे दिवस बाकी आहेत या ठिकाणी बघा, त्यामुळे लगेच आता महिलांच्या खात्यामध्ये 7वा हप्ता जमा होणार आहे. सर्व महिलांसाठी या ठिकाणी आनंदाची बातमी आहे. या ठिकाणी बघा, तसेच लाडक्या बहिणींना 2100 रुपये संदर्भात सुद्धा मोठी घोषणा झालेली आहे. बघा, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2100 रुपये सुरू होणार आहे. ही 4 कागदपत्रे ठरणार महत्वाची. ती कोणती 4 कागदपत्रे आहेत हे जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मोठी घोषणा केलेली आहे. या महिलांना लाडकी बहीण योजनेमधून कायम लाभ मिळणार आहे. तर त्या कोणत्या महिला आहेत या ठिकाणी बघा, महाराष्ट्र राज्यामधील कोणत्याही जिल्ह्यामधून तुम्ही अर्ज केलेला असू द्या, सर्वच लाभार्थी महिलांना, ज्या पात्र महिला आहेत अशा सर्व लाभार्थी महिलांना लाडकी बहीण योजनेमधून लाभ हा कायम मिळणार आहे. पहिली गोष्ट या ठिकाणी बघा, ज्या महिला मोलमजुरी करणारी महिला, तसेच त्यानंतर धुणं भांडी करणारी महिला, त्यानंतर दुसऱ्यांच्या घरी जेवण बनवणारी महिला, अशा जे काही गरजू महिला आहेत या महिलांना कायम लाभ मिळत राहणार आहे. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. ज्या गरजू महिला आहेत अशा महिलांना कायम लाभ मिळणार आहे. तसेच ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न या ठिकाणी बघा 2.5 लाख म्हणजे 2.5 लाखाच्या आतमध्ये आहे, अशा जेवढ्या पण पात्र लाडक्या बहिणी आहेत अशा लाडक्या बहिणींना महायुती सरकार लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून त्यांना कायम लाभ देणार आहे. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. त्यानंतर बघा, महत्वाची गोष्ट, आता कोणत्या महिलांना पैसे मिळणार, कोणत्या महिलांना नाही मिळणार. या ठिकाणी बघा, तुम्हाला पैसे मिळणार हे या ठिकाणी ऍप्लिकेशन स्टेटस वरती भरपूर गोष्टी डिपेंड असतात. जर तुमचा फॉर्म पेंडिंग मध्ये असेल, याचा अर्थ असा आहे की तुमचा फॉर्म अजूनपर्यंत पुढे चेकिंगला गेलेलाच नाहीये. त्यानंतर जर रिसबमिट मध्ये आलेला असेल तरी सुद्धा तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. ज्या महिलांचा फॉर्म बघा अप्रूव्ड आहे, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या, अशाच बहिणींच्या खात्यामध्ये 7वा हप्ता येणार आहे. तसेच पाठीमागचे हप्ते सुद्धा त्यांना मिळाले असतील 6व्या हप्त्यापर्यंत. ठीक आहे, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. त्यानंतर बघा, फॉर्म अप्रूव्ड आहे, या ठिकाणी पहिली स्टेप क्लिअर झाली. त्यानंतर दुसरी स्टेप ही आहे की तुमचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक असायला पाहिजे. त्यानंतर तुम्हाला हे पैसे पडून जातील. ठीक आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबरच्या हप्त्या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी घोषणा केली होती. तर त्यांनी सांगितलं होतं की फडणवीस साहेबांनी घोषणा केली होती विधानसभेमध्ये. या ठिकाणी बघा 19 डिसेंबरला घोषणा केली होती त्यांनी की या ठिकाणी बघा, त्यांनी घोषणा केली होती की लगेच पैसे जमा होणार आहेत, म्हणजे अधिवेशन संपलं की. आणि त्यानंतर बघा, ते ज्या बोलले होते त्याप्रमाणे झालं होतं. त्यांनी सांगितलेलं की अधिवेशन संपलं, हिवाळी अधिवेशन संपलं की पैसे जमा होणार. आणि तसेच ते पैसे बघा 24 डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत 6व्या हप्त्याचे पैसे जमा झालेले होते. आता त्याच प्रकारे बघा 7व्या हप्त्याचे सुद्धा पैसे या ठिकाणी महिलांच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहेत आणि त्या संदर्भात सुद्धा आता घोषणा होणार आहे. तुमचे काही कॉमन प्रश्न होते. तर पहिला प्रश्न होता की नवीन फॉर्म कधी आणि कुठे भरायचा. बघा, आता नवीन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला वेबसाईट पोर्टल आहे, नारी शक्ती दूत ऍप आहे. आता ते लवकरच त्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी ऑप्शन देण्यात येणार आहे. तसेच बघा, ज्या महिलांना 1 रुपया सुद्धा नाही मिळाला त्यांनी त्यांचा फॉर्म मंजूर आहे का हे चेक करायचं आहे. तसेच आधार कार्ड बँकेसोबत लिंक आहे का हे गोष्ट सुद्धा चेक करायची आहे. त्यानंतर बघा, तिसरी गोष्ट, फॉर्म अजून अप्रूव्ह झालेला नाहीये. तर तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालेला नसेल तर तुमचं काहीतरी डॉक्युमेंटमध्ये मिस्टेक होत असेल भरताना, अपलोड करताना, किंवा काही चुका वगैरे होत असतील तर त्या चुका तुम्ही सुधारून पुन्हा एकदा फॉर्म रिसबमिट करा. ठीक आहे. त्यानंतर बघा, डिसेंबरचा हप्ता अजून मिळालेला नाहीये. तर या ठिकाणी बघा, तुम्हाला जर डिसेंबरच्या अगोदरचे हप्ते मिळाले असतील आणि डिसेंबरचा मिळाला नसेल तर आधार कार्ड बँकेसोबत लिंक आहे का हे चेक करा. तसेच बघा, सर्वच लाडक्या बहिणींना लाभ मिळणार आहे. ज्या ज्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये आहे, जेवढ्या पण पात्र होतील महिला लाडकी बहीण योजनेमध्ये, त्या सर्वच महिलांना या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाभ देण्यात येणार आहे. बघा, भरपूर सोशल मीडियावरती व्हिडिओज वगैरे व्हायरल होत आहेत की हे 4 डॉक्युमेंट लागणार, हे 5 डॉक्युमेंट लागणार तरच पैसे मिळणार, अशा प्रकारचे बरेचसे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल वगैरे होत असतात. तर या ठिकाणी बघा, लाडकी बहिणींसाठी 2025 मधील अतिशय महत्वाची सूचना, जानेवारीचा हप्ता तुम्हाला मिळवायचा असेल तर हे 4 कागदपत्रे जमा करावी लागतील. आता महिलांना जानेवारीचा हप्ता मिळणार नाहीये. तसेच बघा, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल कुठलाही हप्ता मिळणार नाही, कारण की ही 4 कागदपत्रे तुम्हाला जमा करावी लागतील. 2100 रुपये सुद्धा तुम्हाला लवकरच मिळणार आहेत. अशा प्रकारचे या ठिकाणी व्हिडिओज व्हायरल होत आहेत. तर खरंच तुम्हाला डॉक्युमेंट वगैरे कुठे द्यायचे आहेत का, सबमिट करायचे आहेत का, आता त्याविषयी आपण अपडेट जाणून घेऊया. तर बघा, संपूर्ण माहिती सांगणार आहे, तुमचं सर्व कन्फ्युजन दूर करणार आहे.
त्यानंतर बघा हा हप्ता पण ते कदाचित दुप्पट ही पैसे तुम्हाला देण्याचा विचार सुरू आहे. तर या ठिकाणी बघा दुप्पट पैसे देणार आहेत असं म्हटलं जाते, अजिबात नाही. या ठिकाणी बघा तुम्हाला आता सध्या 1500 मिळत आहेत आणि याच्यामध्ये फक्त 600 रुपयांची वाढ केली जाणार आहे. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या, म्हणजे तुम्हाला 2100 रुपये मिळणार आहेत. ठीक आहे, या ठिकाणी तुमचं या ठिकाणी कन्फ्युजन दूर केलेलं आहे. त्यानंतर बघा महत्वाची गोष्ट की राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी घोषणा केली होती की 2000चे 2500 होणार, 3000 होणार, परंतु ते आता लगेच होणार नाही, ते भविष्यामध्ये ते होऊ शकतं. ही गोष्ट पण महत्वपूर्ण आहे. ठीक आहे, त्यानंतर या ठिकाणी बघा तुम्हाला 4 कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. ही 4 कागदपत्रे जमा करावी लागतील. हे 4 कागदपत्रे जमा केले नाही तर पुढचा हप्ता तुम्हाला मिळणार नाही. सोबतच यापुढे येणारे आहे तुम्हाला हप्ता मिळणार नाही. सर्वात प्रथम आपण पाहूयात की 4 कागदपत्रे कोणती असणार आहे, तुम्हाला का जमा करावी लागणार आहे. ऑलरेडी तुम्ही लाडकी बहिणीचा फॉर्म भरलेला असेल, सर्व हप्ते जमा झाले असतील तरी सुद्धा 4 कागदपत्रे मागितली जातात का? खरंच ही 4 कागदपत्रे मागितली जाणार आहेत का? आता आपण त्याविषयी अपडेट पाहूया. तर या ठिकाणी बघा सर्वात महत्वाची गोष्ट, आता सध्या बघा भरपूर व्हिडिओज वगैरे व्हायरल होत आहेत. सर्व महिलांनी ही कागदपत्रे जमा करावी लागतील, काही महिलांना जमा करावी लागतील, कुठून आणायची वगैरे असं प्रकारचं गोष्टी या ठिकाणी महत्वाच्या ठरत आहेत. बघा तुम्हाला जर आतापर्यंत लाडकी बहिणीचे 6 हप्ते मिळाले असतील आणि तुम्ही आता 7व्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये असताल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्वाची गोष्ट आहे. पण या ठिकाणी बघा महत्वाची गोष्ट, पण थांबा, 4 कागदपत्र तुमच्यापाशी असणे गरजेचे आहे. आता असं सांगण्यात येत आहे 2100 रुपये दुप्पट पैसे वगैरे, तर पहिली गोष्ट तुम्हाला दुप्पट पैसे वगैरे मिळणार नाहीत. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. 1500 ऐवजी 2100 होणार आहे, ही न्यूज खरी आहे आणि मार्च महिन्यापासून होणार आहे. आता महत्वाची गोष्ट, हे 4 डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत का? पहिली गोष्ट तर अजिबात नाही. कोणतेही 4 न्यू डॉक्युमेंट तुम्हाला द्यायचे नाहीत किंवा कुठेही सबमिट करायचे नाहीत. या ठिकाणी महत्वाची गोष्ट, त्या संदर्भात जर कोणता शासन निर्णय झाला किंवा कोणती अपडेट आली तर ती सर्वात अगोदर आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून दिली जाईल. ही गोष्ट लक्षामध्ये ठेवा. त्यामुळे कोणत्याही फेक न्यूजवरती किंवा अफवांवरती विश्वास ठेवू नका. कुठेही कागदपत्रे वगैरे द्यायची नाहीत, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. आता ज्या महिलांना नवीन फॉर्म भरायचा आहे, न्यू लाभार्थी बनायचा आहे, म्हणजेच न्यू रजिस्ट्रेशन करायचं आहे, तर अशा महिलांसाठी काही थोडीफार आवश्यक कागदपत्रे असतात, ती या ठिकाणी आहेत. बघा ती 4-5 कागदपत्रे कोणती आहेत? ज्यांना नवीन फॉर्म भरायचा आहे, ज्यांचा फॉर्म ऑलरेडी भरलेला आहे, त्यांना कोणतेही अडचण येणार नाही. तर या ठिकाणी बघा पहिलं कागदपत्र आहे आधार कार्ड. त्यानंतर बघा आधार कार्ड प्रमाणे नाव नमूद करावे. त्यानंतर बघा या ठिकाणी अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल, महिलेचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, 15 वर्षापूर्वीचे मतदान ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, यापैकी कोणतेही एक चालेल, या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्यानंतर बघा महिलेचं परराज्यातील असल्यास पतीचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा 15 वर्षापूर्वीचे मतदान ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र यापैकी कोणतेही चालेल. शाळा सोडल्याचा दाखला असेल, अधिवास प्रमाणपत्र असेल, या ठिकाणी बघा हेच डॉक्युमेंट फक्त लागतात, या ठिकाणी जे स्क्रीनवरती दाखवलेले आहेत. तसेच तुमचं 2.5 लाखापेक्षा आर्थिक उत्पन्न कमी असणे ही इम्पॉर्टंट आहे. तसेच बघा पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर उत्पन्न प्रमाणपत्राची सुद्धा तुम्हाला आवश्यकता नाहीये. तसेच शुभ्र शिधापत्रिका असल्यास अथवा कोणतीही शिधापत्रिका नसल्यास वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापर्यंत असणे आवश्यक आहे, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. तसेच नवविवाहितेच्या बाबतीत रेशन कार्डवर तिच्या नावाची नोंद असल्यास विवाह प्रमाणपत्र अशा नवविवाहितेच्या पतीचे रेशन कार्डवर हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरले जाईल, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. तर या ठिकाणी बघा हीच काही डॉक्युमेंट्स आहेत. त्यानंतर तुमचा फोटो वगैरे लागतो तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी, ज्या महिलांना न्यू फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर ते एक हमीपत्र असतं, त्याच्यावरती सर्व माहिती भरून व्यवस्थित ते सबमिट करायचं असतं. एवढ्याच गोष्टी लागतात, सिंपल आहे. ठीक आहे, त्यानंतर या ठिकाणी बघा महत्वाची गोष्ट, ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे अशा महिलांना 100% लाभ मिळणार आहे. आणि महत्वाची गोष्ट, हा लाभ 5 वर्ष देण्यात येणार आहे, अशी घोषणा महायुती सरकारने केलेली आहे. 5 वर्ष लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून तुम्हाला पैसे मिळत राहणार आहेत. आता महत्वाचा प्रश्न हा आहे की तुम्हाला 7वा हप्ता म्हणजे जानेवारीचा हप्ता कधी मिळणार. तर या ठिकाणी बघा त्या संदर्भात खूप मोठी या ठिकाणी अपडेट समोर आलेली आहे. तर बघा महिलांसाठी आनंदाची बातमी, महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून राज्यातील महिलांना भरीव आर्थिक मदत करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत सरकार महिला लाभार्थ्यांना दर महिन्याला 1500ची अधिक मदत पुरवते. महिलांना स्वावलंबी बनवून त्यांचे आर्थिक जीवन सुसह्य करणे हा या योजनेचा उद्देश आहे. आतापर्यंत या योजनेअंतर्गत महिलांच्या बँक खात्यावर 6 हप्ते पाठवण्यात आले असून आता सरकार 7वा हप्ता पाठवण्याची तयारी करत आहे. बघा आता तयारी झालेली आहे, तुमच्या खात्यामध्ये 7वा हप्ता पडणार आहे. महत्वाची गोष्ट, तुम्हाला 2100 रुपये संदर्भात सुद्धा या ठिकाणी खूप मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे. तर या ठिकाणी बघा विधानसभा निवडणुकीच्या अगोदर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका कार्यक्रमात सांगितले होते की महिलांना किंवा बहिणींना 2100 रुपये मानधन प्रति महिना मिळणार आहे. त्याची तरतूद आता अर्थसंकल्पानंतर म्हणजे मार्च नंतर लाडक्या बहिणींचा हप्ता 2100 रुपये दिला जाणार आहे. त्यातच काल एका भाषणामध्ये जलसंपदा मंत्री विखे पाटील या ठिकाणी बघा
यांनी मार्च नंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्यासाठी सरकारला सांगितले आहे. म्हणजेच लाडकी बहीण योजनेतील नवा हप्ता हा 2100 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. बघा, एप्रिल मार्च महिन्यापासून तुम्हाला 1500 ऐवजी 2100 म्हणजे डायरेक्टली 600 रुपये जास्त मिळणार आहेत. तसेच आता बघा, 7वा हप्ता तुम्हाला कधी मिळणार आहे. महत्वाची गोष्ट, तुम्हाला जो 7वा हप्ता मिळणार आहे हा संक्रांतीच्या अगोदर मिळणार आहे. संक्रांतीचा सण तुमचा आनंदामध्ये साजरा होणार आहे. तर या ठिकाणी बघा, 7व्या हप्त्या संदर्भात अपडेट आलेले आहे. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील 7व्या हप्त्याची अधिकृतपणे डेट जाहीर झालेली नाही, ही गोष्ट पण इम्पॉर्टंट आहे. परंतु बघा, तुम्हाला 7व्या हप्त्याचे 1500 रुपये असून या लवकरच आठवड्या म्हणजे 15 जानेवारी पर्यंत किंवा 14 जानेवारीच्या अगोदर बघा, मकर संक्रांतीच्या अगोदर सर्व महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. साधारणपणे 7व्या हप्त्याची डेट ही 10 जानेवारी ते 14 जानेवारी किंवा 15 जानेवारी दरम्यान वाटप होण्याची शक्यता आहे, असे विधान एका कार्यक्रमामध्ये या ठिकाणी बघा, महत्वाची गोष्ट आहे की तुम्हाला संक्रांतीच्या अगोदर हा लाभ देण्यात येणार आहे.